आज या ठिकाणी तो संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळे म्हणजे आपल्या उपदानाविषयी जे लाभ आहे आणि त्याविषयी जे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, अतिशय मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलंय. आणि सरांनी जे सांगितलं म्हणून मुद्दा शेवटचा सांगितला, तुम्ही चालकातून निघाय, जर चालक वगैरे कोणी जर भेटला आपल्याला, ते जर विचारलं माझे इन्क्रीमेंटला जा वगैरे, त्याला जर सांगितलं वगैरे लिहून घेतलं किंवा सांगितलं तुला नंतर सांगतो, त्याला खूप चांगलं वाटतं. आणि आपण ज्यावेळेस गाडीत बसतो ना, त्यावेळेस सीटवर नसलं तर आपल्याला सीट बसायला देतो. तर साहेबांचा जो उद्देश आहे सांगण्याचा, त्यामागे जो हेतू आहे की आपण संवादातून जे प्रश्न सुटतील ते जास्तीत जास्त आपण सोडूयात. आणि आजचं जे कार्यशाळा झाली याच्यामध्ये खूप सखोल असं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. जे आपल्याला शंका होत्या त्या शंकेचं निराकरण झालेलं आहे. आणि यामागे हेतू एकच आहे का मागच्या लोकांनी ज्या चुका झाल्या, नातानी साहेबांनी सांगितलं असेल का ज्या लोकांनी चुका झाल्या त्या इथून पुढे होऊ नये. भविष्यात आपण जर रिटायर झालो, आपल्याला जर कमी उत्तर मिळालं, आपण सुद्धा न्यायालयात जाऊ ही वस्तुस्थिती. त्यामुळं माझी वसुली होईल किंवा कशाला आपण कमी देऊ असा हेतू सरांनी आज जो सांगितला, नको जे आहे ते नियमानं तुम्ही दिलं पाहिजे. याबद्दल आपल्याला जे मार्गदर्शन केलं करोड साहेबांनी, नातानी साहेबांनी असेल, करोड साहेबांनी असेल, त्यांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि साहेबांना एक विनंती करतो की साहेब आता आम्ही खूप प्रशिक्षण घेऊन जातो आणि विभागामध्ये काय होतं, लगेच त्याचा 2 महिन्यात 3 महिन्यात टेबल चेंज केला जातो. आणि मग नवीन जो कर्मचारी येतो त्याला सांगून किती सांगणार. हे पण तुम्ही तुमच्याकडनं जर सूचना केली तर आम्हाला अजून चांगलं काम करता येईल. आणि तुम्ही दिलेल्या सूचनाचं आम्ही जरूर पालन करू आणि एसडीपीपेक्षा जास्तीत जास्त राखू असं मी यांच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो. आणि पुढच्या वेळेस नक्कीच केसेस कमी झालेल्या राहतील अशी मी खात्री देतो आणि थांबतो.